Hello friends, I am Professor Abhijit Gaikwad from Department of Chemistry, ACS College, Lasligaon. So today we are going to study a topic of TYBSc on industrial chemistry, which is nothing but paper 5th, and we are going to study a chapter 5th from industrial chemistry, which is nothing but food and starch industry. In this chapter, we have to study different aspects of food and starch industry, how the food and how the spoilage of food could occur, methods of storage and preserving food, different process regarding foods we have to study. So let's start our lecture. One by one we can study the different aspects of food and starch industry. So in food and starch industry we can study the different foods, their aspect, their nutritive values, their different aspects which are useful or which can we eat day to day in our day to day life. So we know how to uh, uh, the processing of food could occur, how the sterilization of food could occur, how the different food additive can be added in a food, different coloring agent could be added in a food to preserve a food. Means we have to study different methods regarding food and starch industry. So for simplification and for better understanding we can study it in our easy language, our easy language is English also and in our Marathi language also. So let's start our lecture and topic. So food. So basically food contains proteins, lipid, carbohydrate, vitamins. These are the different sources which we can get from a food. Means आपल्याला आपण जे पण अन्न खातोय किंवा जे पण फूड कंझ्युम करतोय त्यापासून आपल्याला काय मिळत आहे, डिफरंट प्रोटीन्स मिळत आहे, लिपिड्स मिळत आहे, त्याप्रमाणे कार्बोहायड्रेट, विटॅमिन्स, हे सर्व काय मिळते आपल्याला जे पण आपण फूड कंझ्युम करतो त्यापासून ते आपल्याला मिळत आहे. आणि ते काय आपल्या कुठल्याही प्रकारचं फूड असू शकतं, त्यापासून आपल्याला हे सर्व मायक्रो कंटेंट मध्ये किंवा मॅक्रो कंटेंट मध्ये हे सर्व काय मिळते आपल्याला, कंटेंट्स आपल्या बॉडीला मिळत आहे. ही कशासाठी, हे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपल्या बॉडीला जी वर्क करण्यासाठी एनर्जी लागते किंवा स्टोअर करण्यासाठी एनर्जी लागते ती आपल्याला फूड पासून मिळत असते. ती या डिफरंट फॉर्म मध्ये आपल्याला मिळत असते. मीन्स काय, फूड हे काय आपल्या बिल्डिंग ब्लॉक आहे बॉडीसाठी. तर मग यामध्ये काय एनर्जी, दीज आर द एनर्जी मटेरियल और एनर्जी बिल्डिंग मटेरियल फॉर ह्युमन ग्रोथ. मीन्स हे काय जे पण आहे, कार्बोहायड्रेट असेल, प्रोटीन असेल, लिपिड असेल, विटॅमिन्स, हे काय ह्युमन ग्रोथ साठी इसेन्शियल आहे. त्यामुळे ते थोड्याफार प्रमाणात का होईना किंवा लार्ज अमाऊंट मध्ये आपल्याला कशा मेन सोर्स काय आपला फूड पासून आपल्याला हे मिळतात. मग त्यासाठी आपल्याला फूड जे आहे किंवा फूड प्रोसेसिंग हे आपण समजून घेतलं पाहिजे की कशा प्रकारे आपण फूड कंझ्युम करतोय, त्यापासून आपल्याला कोणते विटॅमिन्स, मिनरल कशा प्रकारे मिळत आहे किंवा जे पण फूड आपण कंझ्युम करतोय ते कशा प्रकारे प्रिझर्व केलं जातं, त्यासाठी डिफरंट मेथड्स काय, हे सर्व आपण वन बाय वन बघणार आहोत. मग लेट स्टार्ट फ्रॉम फूड प्रोसेसिंग. मग फूड प्रोसेसिंग म्हणजे काय, यामध्ये काय येतं, फूड प्रोसेसिंग इज अ सेट ऑफ मेथड अँड टेक्निक यूज टू ट्रान्सफॉर्म raw ingredient into the product for consumption by humans or animal to produce attractive, nutritive, affordable, marketable food products and stabilize for the storage over a long period. Means जे पण फूड प्रोसेसिंग केलं जातं ते काय केलं जातं की ते जास्तीत जास्त काळासाठी त्याच्या जे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे त्या ॲज इट इज प्रिझर्व झाल्या पाहिजे. त्यापासून जे पण आपल्याला न्यूट्रिएंट असतील, जे पण विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, ते आपल्याला इझिली मिळाले पाहिजे. त्यासाठी काय केलं जातं, जे डिफरंट फूड आहे ते लॉंग टर्म प्रिझर्व करण्यासाठी त्यावरती काय केले जाते, प्रोसेसिंग केली जाते. मग त्यासाठी डिफरंट प्रोसेसिंग युनिट असतात, त्यामध्ये ते प्रोसेसिंग, फूड प्रोसेसिंग हे केलं जातं. डिफरंट इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता की त्या कंपन्या ज्या असतात त्यामध्ये डिफरंट प्रोसेसिंगचे युनिट असतात. मग त्यामध्ये काय केलं जातं, डिफरंट मेथड्स यूज करून जे फूड असतं ते प्रिझर्व केलं असतं. देन बेनिफिट्स ऑफ फूड प्रिझर्विंग. आपण फूड प्रिझर्व केल्यानंतर त्यापासून आपल्याला काय बेनिफिट मिळतात, इम्प्रूव्ह फूड सिक्युरिटी. मीन जी फूडची जी
सिक्युरिटी असेल ती काय होते, इम्प्रूव्ह होते. मीन्स काय होते, फूडची जी क्वालिटी आहे, जे पण आपण अन्न असेल किंवा जे पण फूड पॅकिंग मटेरियल असेल, ते जे पण प्रिझर्व्ह करतो त्याची काय होते, सिक्युरिटी ही वाढून जाते. क्रिएटिंग सस्टेनेबल लाईव्हहुड्स अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. मीन्स जे पण आपण फूड प्रिझर्व्ह करणार आहे किंवा प्रोसेसिंग करणार आहे, त्यापासून काय मिळतं आपल्याला, सस्टेनेबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट तिथे मिळते. मीन्स तिथे फूडची क्वालिटी इम्प्रूव्ह होते आणि ते लॉंग टर्मसाठी आपण इझिली प्रिझर्व्ह करू शकतो. देन इम्प्रूव्ह बायो अवेलेबिलिटी अँड डायजेस्टिबिलिटी, टॉक्सिन रिमूव्हल, प्रिझर्वेशन, फ्लेवर इम्प्रूव्हमेंट, इझी ऑफ मार्केटिंग अँड डिस्ट्रीब्युशन. मग प्रोसेसिंग काय केलं जातं, जे इंडस्ट्रियल लेवलला काय केलं जातं, की जे पण टॉक्सिन आहे ते काय केलं जातं, रिमूव्ह केलं जातं किंवा प्रिझर्वेशनसाठी काय केलं जातं, फूड प्रोसेसिंग केलं जातं. किंवा एखादा फ्लेवर, आता तुम्ही बघितलं असेल की मार्केटमध्ये डिफरंट फ्लेवरचे डिफरंट फूड्स हे अवेलेबल आहे. कुठलाही तुम्ही जे मार्केटमध्ये गेला, तुम्हाला जो पाहिजे त्या फ्लेवरचं तुम्हाला तिथे प्रोडक्ट किंवा फूड हे अवेलेबल होतं. मग त्यासाठी काय केलं जातं, जे फूड असतात त्यामध्ये डिफरंट फ्लेवरिंग एजंट काय केले जातात, ॲड केले जातात, जेणेकरून त्याची टेस्ट आणि सेन्स हे काय, जो पण फ्लेवर असेल त्यानुसार ते काय होतं, तयार होतात. आणि ते फूड प्रिझर्वेटिंग एजंट ॲड केल्यामुळे काय होतं, त्याची ड्युरेबिलिटी किंवा त्याचा जो लाईफ स्पॅन आहे तो काय होतो, इम्प्रूव्ह होतो. देन नेक्स्ट वन, इन्क्रीज सेन्सेशनल अवेलेबिलिटी अँड इम्प्रूव्ह ट्रान्सपोर्टेशन ऑफ डेलिकेट पेरिशेबल फूड्स अक्रॉस लॉंग डिस्टन्स. मग फूड प्रोसेसिंग काय केली जाते, सपोज आता आपण पुढे वन बाय वन बघणार आहोत की पेरिशेबल फूड, नॉन पेरिशेबल फूड, सेमी पेरिशेबल फूड, असे डिफरंट फूडचे टाईप केले, कॅटेगरी केले. मीन्स पेरिशेबल मीन्स काय होतं, जे लवकर खराब होतात किंवा जे काही वेळाने खराब होतात किंवा जे सस्टेनेबल असतात किंवा ज्यांचा लाईफ स्पॅन हा जास्त असतो, अशा प्रकारे फूडची कॅटेगरायझेशन केलं जातं. मग त्यानुसार मग फूड प्रोसेसिंग काय केलं जातं, की जे पण फूड आपण प्रिझर्व्ह करणार आहोत, तर ते किती वेळ राहील किंवा किती टाईमपर्यंत त्याची ड्युरेबिलिटी असेल किंवा त्याचा लाईफ स्पॅन असेल, ते वाढवण्यासाठी काय केले जाते, फूड प्रोसेसिंग ही केली जाते. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट, इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ लाईफ फॉर पीपल विथ ॲलर्जी, डायबिटीज अँड अदर हू कॅन नॉट कन्झ्युम सम कॉमन फूड एलिमेंट्स. मीन्स हा बघा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. यामध्ये काही जे पर्सन्स असतात त्यामध्ये काही एका विशिष्ट एलिमेंटसाठी ॲलर्जी तिथे क्रिएट होते किंवा एखादा फूड कन्झ्युम केलं किंवा एखादा ड्रग किंवा मेडिसिन घेतली किंवा फॉर एक्झाम्पल आपण डायबिटीज कन्सिडर करू. डायबिटीजमध्ये काय, शुगरचे रिलेटेड जे प्रॉब्लेम असतात त्या पेशंटमध्ये खूप असतात. मग पर्सनची शुगर काय होते, कमी होते किंवा जास्त होते. मग अशा वेळेस काय केलं जातं, की जे शुगर फ्री जे एलिमेंट आहे ते काय केलं जातं, ॲड केले जातात. मीन्स एखादं जे फूड असेल त्यामध्ये शुगर फ्री कंटेंट असलेले जे पण एलिमेंट आहे ते ॲड केले जातात आणि ते काय केलं जातं, त्या पेशंटला काय केलं जातं, सर्व्ह केले जातात. का, त्यांनी काय होतं, की जे पण त्यांचे जे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू त्या मेंटेन राहतात, शुगर पण मेंटेन राहते आणि पेशंटवरती पण त्याचा, पेशंटच्या हेल्थवरती पण चांगला इफेक्ट होतो. देन नेक्स्ट, द enables द ॲडिशन ऑफ एक्स्ट्रा न्यूट्रिएंट, एक्झाम्पल मिनरल्स अँड व्हिटॅमिन. मीन्स काय केलं जातं, जर एखाद्या फूडमध्ये काही मिनरल्स, व्हिटॅमिन जर कमी प्रमाणात असतील तर ते काय केलं जातं, एक्स्ट्रानी काय केलं जातं, ॲड केले जातात आणि काय केलं जातं, त्याची क्वालिटी इन्क्रीज केली जाते. इन्क्रीज शेल्फ लाईफ, लेस सस्पेक्टिबिलिटी टू स्पॉइलेज दॅट अनप्रोसेस्ड फूड्स. मीन्स काय केलं जातं, जी फूडची जी लाईफ आहे ती इन्क्रीज करण्यासाठी काय केलं जातं, या सर्व मेथड्स किंवा हे सर्व आपण फूड प्रोसेसिंग काय केलं जातं, यूज केलं जातं. देन नेक्स्ट, प्रोस्पेक्ट्स ऑफ फूड प्रोसेसिंग. फूड प्रोसेसिंगचे प्रोस्पेक्ट काय, मग त्यामध्ये का केलं जातं, कुठं किती प्रमाणात केलं जातं, इथे मेन्शन केलेलं आहे. हे तुमच्या सिलेबसमध्ये आहे. प्रेझेंटली अ स्मॉल पर्सेंटेज ऑफ फार्म प्रोड्युसेस प्रोसीड into the value added product. India needs US up to 28 billion of investment to rise a food processing level by 8 to 10%. Means इंडियामध्ये आता फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री ही लार्जली डेव्हलपिंग झालेली आहे किंवा डेव्हलप होते. कंटिन्युअसली त्यामध्ये चेंजेस होत आहेत आणि त्या थ्रू काय केलं जातं, डिफरंट फूड प्रोसेसिंग ज्या प्रोसेस आहेत त्या इम्प्लांट केल्या जातात. त्या डिफरंट आहेत. त्यानुसार त्यांचं काय केलंय, कॅटेगरायझेशन केलंय. डिफरंट इंडस्ट्रीमध्ये डिफरंट फूड प्रोसेसिंग
काय केलं जातं, यूज केलं जातं. मीन्स जर ड्राय प्रोडक्ट असेल, फूड प्रोडक्ट असेल, वेट फूड प्रोडक्ट असेल किंवा लिक्विड असेल, सॉलिड असेल, त्यानुसार काय केलं जातं, डिफरंट मेथड्स तिथे यूज केल्या जातात. रॅपिड अर्बनायझेशन, increase literacy, changing lifestyle, more and more women in workplace, rising per capita income leading to the rapid growth and new opportunities in the food and beverage sector. मीन्स तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे की जी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री ही काय डेव्हलपिंग आहे, त्या थ्रू काय होतंय, जास्तीत जास्त ज्या वुमन्स आहे त्यांना तिथे रोजगार अवेलेबल होतोय. त्यांचा काय केलं तर वुमन्स यासाठी की त्यांना फूडशी रिलेटेड किंवा डिफरंट जे फूड प्रोडक्ट असतील त्यांची रिलेटेड जास्त इन्फॉर्मेशन असते किंवा ते कशा प्रकारे स्पॉइलेज होईल, कधी खराब होईल, हे ज्या वुमन्स असतात किंवा लेडीज असतात फिमेलला हे लवकर माहिती असतं कम्पेअर्ड टू टू मेन. त्यामुळे काय केलं जातं, त्यांना ज्या फूड प्रोसेसिंग ज्या युनिट्स असतील त्यामध्ये लार्जली काय केलं जातं, वुमन जे असतात त्यांना काय केलं जातं, ते इम्प्लांट केलं जातं किंवा त्यांचा यूज, त्यांच्या स्किलचा तिथे यूज केला जातो. त्यानंतर बिहेवियर सेक्टर्समध्ये जे कोल्ड्रिंक्स वगैरे असतील त्यामध्ये पण काय केलं जातं, फूड प्रोसेसिंग तिथे यूज केल्या जातात, जेणेकरून त्यांची क्वालिटी ही काय इम्प्रूव्ह झाली पाहिजे. मग अशा प्रकारे जे इंडियामध्ये जी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री ही काय लार्जली डेव्हलपिंग आहे आणि ती काय डे बाय डे इन्क्रीज होते. इंडियन स्पेंड अबाउट 50% ऑफ हाऊस होल्ड एक्सपेंडिचर ऑन फूड आयटम्स. मीन्स भारतामध्ये जे जास्तीत जास्त काय 50% जे अमाऊंट आहे ती कशामध्ये, फूडवरती काय केली जाते, खर्च केली जाते. देन ऑब्जेक्टिव्ह ऑफ फूड प्रोसेसिंग. मग फूड प्रोसेसिंग काय केली जाते, increasing employment. Food processing industry provide plenty of direct and indirect employment opportunity because it act as a bridge between the agriculture and manufacture. Important point आहे, यामध्ये काय केलं जातं, जी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री यामध्ये जे लेबर वगैरे जे असतात किंवा जे वर्कर असतात, मग ते काय एक ॲग्रिकल्चर आणि जी मॅन्युफॅक्चरिंग जे कंपनी त्यामध्ये काय असतात, ब्रिज असतात. मीन्स इथे काय जे मेन्स असतात त्यांना वर्किंगसाठी तिथे ठेवलं जातं आणि त्यांचा यूज करून घेतला जातो. मग नेक्स्ट, कर्बिंग ऑफ फूड इन्फ्लेमेशन. In the last few years, food inflammation has been a major problem. Well-developed food industry plus compact supply chain is equal to reduce food inflammation. Means बघा काय फूड इन्फ्लेमेशन मध्ये काय केलं जातं, वेल डेव्हलप फूड इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं, कॉम्पॅक्ट सप्लाय चेन. मीन्स जी सप्लाय असते, सप्लाय मध्ये काय जे फार्मरकडनं जे व्यापारी असतो त्याच्याकडे ते सेंड केलं जातं, त्यानंतर त्यावरती प्रोसेस करून किंवा कंपनीला डायरेक्टली काय केलं जातं, सप्लाय केलं जातं, त्यावरती डिफरंट प्रोसेस केल्या जातात, क्लिनिंग वगैरे. त्यानंतर त्या प्रोसेस यूज करून काय केलं जातं, ते फूडची जे इन्फ्लामेशन आहे ते कशा प्रकारे होतं ते कमी करण्यासाठी ट्राय केला जातो. देन लेस वेस्टेज, स्पॉइलेज ऑफ पेरिशेबल प्रोडक्ट. मग जे पण पेरिशेबल फूड आहे त्याचं कमीत कमी वेस्टेज व्हावं यासाठी पण काय केलं जातं, ट्राय केला जातो किंवा त्यासाठी काय केलं जाते, फूड प्रोसेसिंग ही केली जाते. द इफेक्ट ऑफ फूड प्रोसेसिंग ऑन द न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ फूड. मग ज्यावेळेस आपण एखाद्या कुठल्याही प्रोडक्टवरती किंवा जे फूड प्रोडक्ट असेल किंवा अदर प्रोडक्ट असेल त्यावेळेस त्यावरती ज्यावेळेस आपण प्रोसेसिंग करतो त्यावेळेस काय होतंय, डिफरंट चेंजेस होत आहे फूडमध्ये. मग त्यामध्ये काय होतंय, वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स बघा, त्यामध्ये ऑक्सिडेशन, प्रोसीड फूड कट डाएट चॉक. In that enzyme release which catalyze the oxidation of ascorbic acid. Acid will be retard the loss of oxidation present in small amount of copper. Means oxidation कशा प्रकारे होतं फूड मध्ये बघा. त्यानंतर हीट, ज्यावेळेस आपण फूड प्रोसेसिंग करतो त्यावेळेस ज्यावेळेस हीट दिली जाते, when bicarbonate of soda is added during cooking, it prevents chlorophyll loss and keeping its bright color in a fresh vegetable. However, will cause vitamin C loss. Means ज्यावेळेस आपण फूडला हीट तिथे प्रोव्हाइड करतो त्यावेळेस काय विटॅमिन सी लॉस होतो आणि क्लोरोफिल पण काय होतं तिथे लॉस होतो. मीन्स ज्यावेळेस आपण फूड प्रोसेसिंग करतो त्यावेळेस अशा प्रकारचे डिफरंट ड्रॉबॅक्स पण असतात, त्या काय कमी जास्त प्रमाणात ते आपल्याला बघायला मिळतं. वॉटर एक्सट्रॅक्शन, लिचिंग. वेन व्हेजिटेबल्स आर हिटेड वॉटर लिचेस द व्हिटॅमिन. मीन ज्यावेळेस आपण व्हेजिटेबल जे असतील, ग्रीन व्हेजिटेबल्स असतील ते आपण काय करतो, शिजवतो किंवा
उकळवतो त्यावेळेस काय होतं, त्यातले विटॅमिन हे काय होऊन जातात, लॉस होऊन जातात. देन फूड डिटोरिएशन. नेक्स्ट टॉपिक जो आहे फूड डिटोरिएशन मीन्स फूड कशा प्रकारे खराब होतं किंवा त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू वगैरे ते कशा प्रकारे चेंज होतात, हे यामध्ये येते फूड डिटोरिएशन. बघा डिफरंट फूड दिले, जेव्हा फ्रेश ॲपल असेल ते सुरुवातीला काय असतं, व्हाईट असतं, कट केल्यानंतर काही वेळाने ते काय होतं, ब्राऊन व्हायला सुरुवात होते. हे बघा फ्रेश फूड त्यानंतर ते स्पॉइलेज झाल्यावर किंवा खराब झाल्यावरती कशा प्रकारे होतं. डिफरंट हे फूड तुम्हाला इथे दाखवलेले आहेत, ते फ्रेश कसे असतात आणि खराब झाल्यावरती कसे होतात हे इथे मेन्शन केलेले. देन फूडचे काय केलेले आपण ग्रुप केलेले. फूड्स आर ग्रुप इंटू डिफरंट ग्रुप्स. देन इन दॅट काय आहे, हायली पेरिशेबल मीन्स जे लवकरात लवकर खराब होणार आहे. मग त्यामध्ये काय येतं, मीट, फ्रुट्स, मिल्क, व्हेजिटेबल, एग्स. हे हा जो ग्रुप आहे हे काय लवकरात लवकर खराब होता. मीन्स ते जर व्यवस्थित आपण प्रिझर्व्ह नाही केले तर हे काय फूड काय होऊन जातात, खराब होऊन जातात. देन सेमी पेरिशेबल मीन्स ते कमी वेळाने किंवा जास्त वेळाने ते खराब होतात. मीन्स त्यांचा ड्युरेशन काय असतो, जास्तीत जास्त 5 ते 6 दिवस किंवा जास्त दिवसापर्यंत ते टिकून राहतात. त्यानंतर ते व्यवस्थित जर प्रिझर्व्ह नाही केले तर मग ते काय होतात, खराब होतात. त्याला काय म्हटलं जातं, सेमी पेरिशेबल फूड. त्यामध्ये पोटॅटो येतो, ओनियन, नट्स अँड फ्लेवर्स हे काय येतात, सेमी पेरिशेबल फूड मध्ये येतात. देन स्टेबल ऑर नॉन पेरिशेबल मीन्स यामध्ये काय येतात, राईस येतो, ड्राय बीन्स, व्हीट मीन्स काय, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ वगैरे हे जे असतील, हे जे धान्य आहे ते आपण लॉंग टर्म साठी काय करू शकतो, प्रिझर्व करू शकतो किंवा ते लवकर खराब होत नाही. मग अशा प्रकारे फूडचं काय, फूड ग्रुपची कॅटेगरायझेशन केलेलं आहे. हायली पेरिशेबल, सेमी पेरिशेबल, स्टेबल ऑर नॉन पेरिशेबल. म्हणजे लवकर खराब होता, म्हणजे त्यामध्ये काय येतं, मीठ येतं, फ्रुट्स येतात, मिल्क येतं, त्यानंतर व्हेजिटेबल, एग्स हे काय येतात, हायली पेरिशेबल मीन्स ते लवकरात लवकर खराब होतात. मग अशा फूडला काय केलं जातं, डिफरंट प्रोसेस यूज करून त्यांची लाईफ स्पॅन हा काय केला जातो, इन्क्रीज केला जातो किंवा वाढवला जातो. मग त्यासाठी मोस्ट कॉमनली काय फ्रीजिंग टेक्निक आपल्याकडे यूज केली जाते किंवा डिफरंट अदर टेक्निक्स येते काय केल्या जातात, यूज केल्या जातात. हे बघा हे सगळे पेरिशेबल फूड आहे, हे सेमी पेरिशेबल किंवा नॉन पेरिशेबल फूडचे. अशा प्रकारे फूडचं काय केलं जातं, कॅटेगरायझेशन केलं जातं. देन फूड स्पॉइलेज. मग एखादं फूड खराब झालंय आपल्याला कसं कळतं, तर त्याला ज्यावेळेस अनप्लेझंट स्मेल येते त्यावेळेस त्यावर आपल्याला कळतं की हे फूड खराब झालंय किंवा हे फ्रूट खराब झालंय. देन अनप्लेझंट टेस्ट, एखाद्या फ्रूटची किंवा फूडची टेस्ट ज्यावेळेस चेंज होते किंवा खराब टेस्ट आपल्याला लागते त्यावेळेस आपल्याला काय समजतं, की हे जे गिवन फूड आहे हे काय झालंय, खराब झालंय. त्यानंतर आपण अजून कशावरून ठरवू शकतो, की कलर चेंज. ज्यावेळेस एखाद्या फूडचा कलर चेंज होतो त्यावेळेस काय होतं, आपल्याला समजतं की की जे जे फूड आहे ते काय झालंय, खराब झालंय. देन टेक्स्चर चेंज म्हणजे नॉर्मल टेक्स्चर असतं त्यापेक्षा त्याचं ज्यावेळेस ते खराब होतं त्यावेळेस त्याचं टेक्स्चर काय होऊन जातं, चेंज होऊन जातं. बघा कशा प्रकारे फ्रुट्स दिले किंवा डिफरंट जे फूड दिले ते नॉर्मल कसे आणि चेंज झाल्यानंतर कशा प्रकारे त्यांच्यामध्ये चेंजेस ऑकर होता इथे मेन्शन केलेले. देन मेजर कॉज ऑफ फूड स्पॉइलेज. मग फूड स्पॉइलेज काय होतं, मग त्यामध्ये डिफरंट कॅटेगरायझेशन केलेलं आहे. मग फिजिकलमध्ये काय, त्याचं जर टेम्परेचर चेंज झालं, रूम टेम्परेचर वगैरे त्यावेळेस ज्यावेळेस चेंज होतं त्यावेळेस पण काय होतं, फूड खराब होतं. त्यानंतर जर फूड कंटिन्युअसली लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर त्यामध्ये काय होतं, रिॲक्शन, केमिकल रिॲक्शन होतात आणि ते काय होऊन जातं, स्पॉइल होऊन जातं. देन मेकॅनिकल डॅमेज. मग फिजिकलमध्ये काय येतं, टेम्परेचर चेंज होतो, त्यानंतर लाईटचा इफेक्ट होतो, मेकॅनिकल चेंज होतो, आर चेंज होतो, यांनी काय होतं, ते फूड खराब होऊन जातं. देन नेक्स्ट जो क्रायटेरिया आहे फूड स्पॉइलेजच्या, त्यामध्ये काय येतं, केमिकल चेंजेस. केमिकल चेंजेस मध्ये काय येतात, ते डिफरंट एन्झाईम जे फूड मध्ये अवेलेबल असतात त्यामध्ये काय होतं, एन्झायमॅटिक रिॲक्शन होतात आणि फूड काय होतं, स्पॉइलेज होतं. ते नॉन एन्झायमॅटिक रिॲक्शन त्या पण काय होतात, त्या फूड मध्ये ऑकर होतात. देन रॅन्सिडिटी मीन्स म्हणजे जे पण फूड असेल त्याची रॅन्सिडिटी चेंज झाली की काय होतं, फूड स्पॉइलेज होतं. देन केमिकल इंटरॅक्शन मीन्स
जे पण केमिकल, एन्झाईम, न्यूट्रिटिव्ह, कार्बोहायड्रेट्स वगैरे जे पण प्रेझेंट असतात, त्यामध्ये काही केमिकल रिएक्शन्स ऑकर होतात आणि फूडचं काय होऊन जातं, स्पॉइलेज होऊन जातं. देन नेक्स्ट फूड स्पॉइलेज कॉझिंग इज मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये काय येतं, बॅक्टेरिया येतो, यीस्ट येतो, मोल्ड्स येतो. यांचा ज्यावेळेस इफेक्ट होतो फूडवरती, त्यावेळेस काय होतं, फूडचं स्पॉइलेज होतं. देन ऑदर, मग ऑदर मध्ये काय येतं, इन्सेक्ट येतात, रोडंटन्स येतात, ॲनिमल्स येतात आणि बर्ड्स येतात. यांचा ज्यावेळेस कॉन्टॅक्ट येतो फूड सोबत, त्यावेळेस काय होतं, फूड स्पॉइलेज होऊन जातं. देन मायक्रोबियल स्पॉइलेज. मायक्रोबियल स्पॉइलेज कशा प्रकारे होतं बघा, बॅक्टेरिया डेव्हलप होतो आणि तो ज्यावेळेस डेअरी प्रोडक्ट वरती ऍक्ट होतो, त्यावेळेस जे नॉर्मल डेअरी प्रोडक्ट असतं त्याचं काय होऊन जातं, स्पॉइलेज होऊन जातं आणि काय होऊन जातं, ते खराब होऊन जातं. त्यानंतर ईस्ट बघा, ईस्ट ज्यावेळेस एखाद्या फूड वरती डेव्हलप व्हायला सुरुवात होते मायक्रो स्केल वरती, तर त्यावेळेस काय होतं, ते फूड खराब व्हायला सुरुवात होते. मोल्ड्स मीन्स बुरशी. बुरशी काय का, एखादा जर फूड घेतला आपण, तर ते जर झाकून ठेवलं कंटिन्युअसली, तर त्यावेळेस जे त्या वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर त्यावेळेस काय होतंय, मोल्ड्स डेव्हलप व्हायला सुरुवात होती. अशा प्रकारे फूड वरती मोल्ड्स डेव्हलप होतात, त्यानंतर काय होतं, फूडचं हे स्पॉइलेज होण्यास स्टार्ट होतं. देन हिअर इज अ टाइप्स ऑफ स्पॉइलेज अँड स्पॉइलेज मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे पण फूड आहे, त्याच्या टाईप नुसार आणि कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझम इथे त्यावरती स्पॉइलेज करतो हे इथे दिलेलं आहे. फूड बघा, डेअरी प्रोडक्ट आहे, मिल्क असेल, त्यामध्ये बिटरनेस काय येतो, की जो पण सुडोमोनास स्पॅ हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, त्यामुळे तो तिथे ऑकर होतो. सोरिंग म्हणजे जे पण मिल्क असेल त्याची सोर टेस्ट काय येतं, लॅक्टोबिलस केमोफिलस. त्यानंतर स्वीट कर्डिंग, जी कर्डिंग दुधामध्ये ऑकर होतं, ते कोणता बॅसिलियस सिरियस, अशा प्रकारचे डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, जे ते काय करतात, डिफरंट त्याचे रोल्स तिथे इंडिकेट करतात. म्हणजे बिटरनेस, सोरिंग, स्वीट कर्डिंग, ग्रीन डिकलरेशन, ग्रीन टू ब्लॅक डिस्कलरेशन, ब्लॅक डिस्कलरेशन किंवा पीएच चेंज, ग्लासेस मीन्स अशा प्रकारे डिफरंट जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे इथे मेन्शन केलेले, तर त्यानुसार काय होतं, त्या फूडमध्ये हे ते चेंजेस घडवून आणतात. मीन्स हे बघा, फिश असेल डिकलरेशन, त्यासाठी सुडोमोनास नावाचा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तो तिथे ऑकर होतो. अशा प्रकारे जे एग्स असतील, मग त्यावरती डिफरंट जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते काय करतात, इफेक्ट तिथे शो करतात आणि त्याचं स्पॉइलेज तिथे घडून आणतात. मग हे जे पुढचं जे स्पॉइलेज होतं, तर मग ते स्टॉप करण्यासाठी काय असतात, डिफरंट टेक्निक असतात, किंवा ते स्टॉप करण्यासाठी आपल्याला काय प्रिव्हेन्शन घ्यावं लागेल. कुठलाही फूड असू किंवा कुठलाही फ्रुट्स वगैरे असू, ते आपल्याला प्रिव्हेंट करायचंय किंवा फूड प्रिव्हेंट करायचं असेल, तर मग त्यासाठी आपल्याला डिफरंट प्रिव्हेंटिंग मेजर्स तिथे करावं लागतं. त्यामध्ये काय येतं, फर्स्ट बाय कीपिंग आउट मायक्रो ऑर्गॅनिझम, मीन्स मायक्रो ऑर्गॅनिझम पासून त्यांना लांब ठेवलं त्या फूडला, तर ते काय व्यवस्थित प्रिझर्व होतात. देन बाय हिंडरिंग द ग्रोथ ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यामध्ये काय, जे मायक्रो ऑर्गॅनिझमची जी ग्रोथ होते ती होऊ नये यासाठी काय केलं जातं, लो टेम्परेचर, देन ड्राईंग, देन केमिकल, देन अँटीबायोटिक्स. मीन्स हे काय केलं जातं, या टेक्निक यूज करून काय केलं जातं, जे फूडचे जे स्पॉइलेज होते किंवा फूड डिटोरिएट होतंय, ते काय केलं जातं, स्टॉप केलं जातं किंवा अवॉइड केलं जातं. देन बाय किलिंग द मायक्रो ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम किल करून काय केलं जातं, फूड प्रिझर्व केलं जातं. देन नेक्स्ट, फूड डिटोरिएशन फॅक्टर. मग त्यामध्ये आपण बघितलं की मायक्रोबियल स्पॉइलेज, मॉइश्चर, एन्झाईम, टेम्परेचर, ऑक्सिजन अँड एअर, लाईट, टाइम्स अँड इन्सेक्ट, हे काय सर्व जे फूड डिटोरिएट होतंय त्यासाठी रिस्पॉन्सिबल, जे फूड खराब होतंय त्यासाठी रिस्पॉन्सिबल हे सर्व फॅक्टर्स आहे, जे आपण वन बाय वन बघू. मग फूड डिटोरिएशन फॅक्टर, मग यामध्ये काय, आफ्टर हार्वेस्टिंग अ फूड इट स्पॉइल ड्युरिंग हँडलिंग, प्रोसेसिंग अँड स्टोरेज, द फॅक्टर ऑफ स्पॉइलेज आर ॲज फॉलो. मग हे स्पॉइलेज काय होतं, त्यासाठी ज्या वेळेस आपण फूड मार्केटमध्ये घेतो किंवा ते प्रोसेसिंग करतो, त्यावेळेस काय स्टोरेज करताना किंवा हँडलिंग करताना ते काय मायक्रो ऑर्गॅनिझमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि त्याने काय होतं, फूड हे खराब व्हायला सुरुवात होती. मग त्यामध्ये फर्स्ट काय येतं, मायक्रोबियल स्पॉइलेज. मग मायक्रोबियल स्पॉइलेज का होतं बघा, ज्यावेळेस मायक्रो ऑर्गॅनिझम आर फाउंड एव्हरीवेअर, दॅट इज हेल्दी लिव्हिंग टिश्यू ऑन ॲनिमल्स अँड प्लांट्स, ऑन डेड ॲनिमल्स अँड प्लांट्स,
एक्सेट्रा. मीन्स जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे हे सर्वत्र प्रेझेंट आहे. ते कमी जास्त प्रमाणात फूडवरती पण प्रेझेंट असतात. पण त्यांनी काय होतं, त्यांची अमाऊंट वाढली तर काय होतं की फूड स्पॉइलेज व्हायला सुरुवात होते. मग त्यामध्ये फर्स्ट काय, बॅक्टेरिया. दीज आर हार्मफुल अँड कॉज फूड पॉइझनिंग अँड इवन डेथ. Example, Salmonella bacteria are found in raw meat, eggs, seafood, cause diarrhea, vomiting and fever. मीन्स हा सॅल्मोनेला नावाचा जो बॅक्टेरिया आहे तो काय, जे मीठ असतील, एग्स असतील किंवा फूड्स असतील, सी फूड, त्यावरती हा काय असतो, प्रेझेंट असतो. मग त्याने काय होतं, त्या फूडचं काय होतं, स्पॉइलेज होतं. मग जेणेकरून काय होतं, फूड डिटोरिएट होतं किंवा खराब व्हायला सुरुवात होते. देन नेक्स्ट फॅक्टर, मोल्ड्स. मोल्ड्स काय आहे, फंगस मीन्स बुरशी. ही काय, जी प्रेझेंट होते कशावरती, ज्यावेळेस एखादा वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर मॉइश्चर जिथे प्रेझेंट असतं तिथे काय, मोल्ड्स ही प्रेझेंट असते. दीज आर ग्रो ऑन मेनी फूड्स इन्क्लुडिंग ब्रेड, चीज. मोस्टली ब्रेड, चीज जे डेअरी प्रोडक्ट आहे त्यावरती हे जास्त डेव्हलप होतात, किंवा बेकरी प्रोडक्ट जे असतात त्यावरती मोल्ड्सचे लार्ज अमाउंट मध्ये डेव्हलप होतात. इट लुक लाईक फ्लफ फेदर. दे ग्रो इन acidic condition, need moisture and temperature between 26 degree Celsius to 46 degree Celsius. मीन्स या टेम्परेचरला ते काय होता, डेव्हलप व्हायला सुरुवात होती इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर. दे गेट डिस्ट्रॉय व्हेन टेम्परेचर इज अबोव 70 डिग्री सेल्सिअस. मीन्स 70 डिग्री पेक्षा जर जास्त टेम्परेचर झालं तर ते डिस्ट्रॉय व्हायला सुरुवात होती. दे कॅन सर्वाइव्ह इन अ फ्रीज बट नॉट इन अ फ्रीझर. मीन्स फ्रीजचं टेम्परेचर हे जर मॉडरेट असेल 26 to 40 तर त्यामध्ये ते डेव्हलप व्हायला सुरुवात होते. पण फ्रीजरचं टेम्परेचर हे काय, ज्या कमी असतं, त्यामुळे ते फ्रीजर मध्ये सर्व होत नाही. इट मेक्स अ पर्सन सिक, कॅन कॉज ॲलर्जिक रिॲक्शन. इट फाउंड ऑन अ फूड कॅन प्रोड्यूस a toxic material that is mycotoxin, cause a disease that is the ringworm. It also growth on peanut, wheat, can produce it, and alpha toxins. They are carcinogenic, causes cancer. मीन्स जर याचा जर लार्ज अमाऊंट मध्ये जर कंझ्युम झालं बॉडीमध्ये तर त्यापासून कॅन्सर, किंवा कंटिन्युअसली कंझ्युम होत गेलं तर त्यापासून कॅन्सर पण होऊ शकतो. मग डिफरंट डिसिजेस या मोल्ड पासून तिथे ऑकर होतात. मग अशा प्रकारे फूडवरती जर डेव्हलप झालेलं असेल तर ते फूड अवॉइड केलं पाहिजे. देन ईस्ट. It is found on skins of fruit that is does spoil the taste of food but do not make harmful. It grow on sugary fruits. They destroy above 70 degree Celsius. Means हे काय, शुगरी जे फ्रुट्स आहे त्यावरती काय होता, हे डेव्हलप होता, किंवा त्या फ्रूटच्या ज्या स्किन आहे त्यावरती ते काय होता, डेव्हलप होत असतात. बट ते जर 70 डिग्रीच्या वरती जर त्याला टेम्परेचर दिलं तर ते काय होऊन जातात, डिस्ट्रॉय होऊन जातात. देन नेक्स्ट वन इज मॉइश्चर. मीन्स आपण हे फूड डिटोरिएटिंग फॅक्टर किंवा फूड स्पॉइलिंग जे फॅक्टर्स आहे ते बघतोय. त्यामध्ये फूड मे बी स्पॉइल ड्यू टू एक्सेस प्रेझेन्स ऑफ ॲब्सेन्स ऑफ मॉइश्चर. मीन्स जर मॉइश्चर जर जास्त प्रेझेंट असेल किंवा कमी प्रेझेंट असेल तर काय होतं, फूड डिटोरिएट होतं किंवा तिथे ते खराब व्हायला सुरुवात होते. इट रिक्वायर्स फॉर ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, केमिकल रिॲक्शन. फूड स्पॉइलेज इज अ फास्ट वेन वॉटर इज हाय. जर फूडमध्ये जर वॉटर कंटेंट जर हाय असेल तर ते स्पॉइल व्हायला सुरुवात होऊन जाते. त्यामध्ये काय, ज्युसी जे फ्रुट्स असतील, मीट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील त्यामध्ये ते लवकर खराब व्हायला सुरुवात होते. मीन्स ज्यावेळेस वॉटर कंटेंट किंवा मॉइश्चर जर प्रेझेंट असेल तर ते फूड लवकर खराब होण्यास सुरुवात होते. देन एन्झाइम्स, जे डिफरंट एन्झाइम जे प्रेझेंट असतात फूडमध्ये त्यांचा पण जे न्यूट्रिटिव्ह आस्पेक्ट्स आहे त्यावरती पण त्याचा परिणाम होतो. दीज आर द केमिकल कॅटलाइज फाउंड इन ऑल सेल्स. मीन जे पण फ्रूट असतील किंवा फूड असतील, व्हेजिटेबल्स असतील त्यामध्ये एन्झाइम प्रेझेंट असतात आणि ते ॲनिमल टिश्यू मध्ये किंवा आपल्या ह्युमन बॉडीमध्ये पण प्रेझेंट असतात. मग त्यांच्या ऍक्टिव्हिटीनुसार ते काय करतात, जर कमी जास्त झालं, जर बाहेरचं टेम्परेचर किंवा त्यांची ऍक्टिव्हिटी कमी जास्त झाली तर ते काय करतात, फूडचं स्पॉइलेज इथे करतात. त्यासाठी काय केलं जातं की ती वेल टेम्परेचरला काय केलं जातं, प्रिझर्व केले जातात जेणेकरून ते खराब होत नाही. देन नेक्स्ट फॅक्टर इज टेम्परेचर. मग टेम्परेचर हा काय मेन फॅक्टर आहे फूड प्रिझर्वेशन साठी किंवा फूड डिटोरिएटिंग फॅक्टर मध्ये. इफ टेम्परेचर इज नॉट मेंटेन प्रॉपरली इट कॉज अ फूड स्पॉइलेज.
Above 10 degree Celsius temperature cause chemical reaction, means 10 डिग्रीच्या वरती जे फूड असतं त्यामध्ये केमिकल रिएक्शन व्हायला सुरुवात होते. एक्सेस इज डिस्ट्रॉयज विटॅमिन्स प्रोटीन्स अँड डिनॅच्युरेशन, मीन्स जर एक्सेस जर हीट दिली आपण फूडला तर काय होऊन जातं, त्यातले जे नॅचरल जे विटॅमिन्स प्रोटीन जे असतील ते काय होऊन जातात, डिस्ट्रॉय होऊन जातात. ब्रेक इमल्शन अँड ड्राईड फूड बाय रिमूव्हिंग मॉइश्चर. Food is spoiled during uncontrolled cooling. Example, fruit and vegetables destroy their structure at high temperature. Fat will be separate and causing it curdle. जर हाय टेम्परेचर दिलं तर काय होतं, तिथं फॅट डिस्ट्रॉय होतं आणि ते काय कर्डल होण्यास सुरुवात होते. मीन्स टेम्परेचरचा पण हा काय मेजर रोल आहे की फूड डिटोरिएशन मध्ये. देन ऑक्सिजन अँड एअर. मग आपल्याला माहिती आहे की जे डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते काय त्यांच्या ग्रोथसाठी ऑक्सिजन आणि एअर हे काय इसेन्शियल असतात. मग त्यासाठी ते ज्यावेळेस ऑक्सिजन आणि एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळेस ते काय होतं, ग्रोथ व्हायला सुरुवात होते. बघा हे व्हेजिटेबल्स कशा प्रकारे खराब झाले. फॉर अ ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम ऑक्सिजन इज नेसेसरी. इट कॉज चेंज इन कलर, फ्लेवर, विटॅमिन ए अँड सी एक्सेट्रा. इट इज रिमूव्ह फ्रॉम अ फूड बाय deaeration, flushing containers with N2 or O2 or vacuum packing and by use of oxygen absorbing material. मग काय ज्यावेळेस एखाद्या फूड ज्यावेळेस स्टोअर केलं जातं त्यामध्ये जर ऑक्सिजन कंटेन असेल किंवा मॉइश्चर कंटेन असेल तर ते काय केलं जातं, रिमूव्ह केलं जातं. त्यासाठी काय व्हॅक्यूम पॅकिंग वगैरे ह्या ज्या डिफरंट मेथड्स आहेत त्या काय केल्या जातात, यूज केल्या जातात, जेणेकरून ते ऑक्सिजन जे असेल ते काय केलं जातं, रिमूव्ह केलं जातं. देन नेक्स्ट फॅक्टर इज लाईट. Light damage the food color, destroy vitamins B2, A and C, but food not spoiled by the absorption of types of artificial or natural wavelengths. Food are kept in containers to avoid from sunlight. आता आपण बघितलं असेल की जे पण डिफरंट प्रोडक्ट असतील ते काय केले जातात, लाईट पासून अवॉइड केले जातात किंवा त्यांना व्यवस्थित पॅकिंग केलं जातं. जे फूड प्रोडक्ट असतील त्यांना व्यवस्थित पॅकिंग केलं जातं, बॉटलिंग केलं जातं आणि ते स्टोअर केले जातात, जेणेकरून त्यांचा लाईटचा जो कॉन्टॅक्ट आहे तो कमीत कमी यावा यासाठी काय केलं जातं, ते ट्राय केलं जातं किंवा ते तशा प्रकारे प्रिझर्व केलं जातं. मीन्स लाईट फॅक्टर पण काय इम्पॉर्टंट आहे फूड डिटोरिएशन साठी. देन टाइम. नेक्स्ट फॅक्टर इज टाइम. मग टाइम डिकेइंग, जर जास्त दिवस जर फूड जर ठेवलं तर ते काय होऊन जातं, खराब होतं किंवा स्पॉइल होण्यासाठी सुरुवात होते. मग यामध्ये काय decaying of food is a time dependent. As the time is larger, spoilage of food is greater. मीन्स जास्त जर वेळ जर झाला तर काय फूडचं स्पॉइलेज हे जास्त प्रमाणात होतं. मोस्ट ऑफ द फूड्स आर डिस्ट्रॉय विथ द टाइम एक्सपेक्ट, दॅट इज चीज, वाईन्स इटीसी, बिकॉज देअर क्वालिटी इम्प्रूव्ह विथ टाइम. बट काही जे फूड जे असतात त्यामध्ये जर चीज असेल किंवा वाईन असेल किंवा अल्कोहोलिक बिहेवियर्स असतील ते जास्त काळासाठी जर प्रिझर्व करून ठेवले तर त्याची क्वालिटी काय होऊन जाते, इम्प्रूव्ह होऊन जाते. मीन्स अशा प्रकारे डिफरंट जे फूड स्पॉइलिंग फॅक्टर आहे ते आपण बघितले. त्यामध्ये टाइम मध्ये काय होतं, काही जर टाइम जर जास्त झाला तर काय स्पॉइलेज हे जास्त होतं, पण काही मध्ये काय होतं की ऍज टाइम इन्क्रीजेस देअर क्वालिटी ऑल्सो इन्क्रीजेस. ते नेक्स्ट फॅक्टर इज इन्सेक्ट. नेक्स्ट फूड स्पॉइलिंग फॅक्टर इज इन्सेक्ट. मग यामध्ये काय येतात, cereals, grains, fruit and vegetables are destructed by the insect. Eggs of insect present on food after processing. Most of the parasites are killed after the cooking of food. Rats spread diseases like fever, plague and typhus. मीन्स जे पण डिफरंट इन्सेक्ट्स आहे ते पण काय होता, ज्यावेळेस फ्रूट किंवा फूड आपण ठेवलेले असतात त्यावरती ते फिरता किंवा त्यावरती फिरल्यानंतर त्यांच्या ज्या बॉडीवरती जे मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहे त्या फूड वरती जातं आणि त्यांनी काय होतं, जे फूडचं काय स्पॉइलेज होतं. मग अशा प्रकारे आपण डिफरंट जे आस्पेक्ट्स आहे ते बघितले की फूड डिटोरिएशन किंवा फूड प्रोसेसिंग काय इम्पॉर्टंट आहे ते बघितलं. त्यानंतर जे फूड डिटोरिएटिंग फॅक्टर आहे ते पण बघितले, कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम कशा प्रकारे फूड डिटोरिएट करतात हे पण बघितलं. सर्व आपण वन बाय वन बघितलं. देन नेक्स्ट लेक्चरला आपण ह्या चॅप्टरचा नेक्स्ट पार्ट बघू. त्यामध्ये डिफरंट ज्या मेथड्स आहे की फूड प्रोसेसिंग त्या कशा प्रकारे ऑकर होतात त्या आपण वन बाय वन बघू.